आपण सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर आणि काही प्रिंट मीडियाचे सगळे पत्रकार उपस्थित आहेत. आज या ठिकाणी समीर वानखेडे जे NCBचे अधिकारी आहे, ज्यांच्यावर भलते सलते खोटे आरोप करण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांच्या मार्फत होत आहे. आमच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. आमचे सगळे फोटो जे आहेत ते व्हायरल केले जात आहे. आणि आम्ही या ठिकाणी आमचा जो ज्ञानेश्वर वानखेडे हे आहे, तर हे त्यांचे वडील आहे. त्यांचं नाव दाऊद अजिबात नाही आहे. त्यांनी मुस्लिम महिलेची लग्न केलेली गोष्ट खरी आहे, परंतु हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत. पूर्वीचा हिंदू महार समाज आहे, त्या हिंदू महार समाजाचे ते आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये वरुड तोफा नावाचं गाव आहे, रिसोड तालुक्यामध्ये, जिल्हा वाशिम आहे. आणि ते ग्रॅज्युएट झालेले आहे. ते MA इकॉनॉमिक्स आहे. आणि ते मुंबईमध्ये आले आणि स्टेट एक्साईजमध्ये कामाला लागले. आणि ते स्टेट एक्साईजचे इन्स्पेक्टर म्हणून ते रिटायर 2007 मध्ये ते झालेले आहे. आणि त्यांनी मला सगळं डॉक्युमेंट दाखवलेलं आहे. त्याचबरोबर क्रांती रेडकर ज्या समीर वानखेडे यांच्या पत्नी आहेत, त्यांचं अधिकृत अशा पद्धतीचं लग्न 2017 झालेलं आहे. आणि समीर वानखेडेच्या विरोधामध्ये नवाब मलिक यांनी मोर्चा उघडलेला आहे. त्याचं कारण हे आहे की नवाब मलिक यांचा जो जावई आहे तो ड्रगच्या केसमध्ये 8 महिने जेलमध्ये होता. त्याचा राग धरून त्या ठिकाणी नवाब मलिक हे NCBच्या प्रवक्तेपदाचा वापर करून ते समीर वानखेडे यांच्यावर रोज खोटे नाटे आरोप करत आहेत. समीर वानखेडे आंबेडकराईट आहेत. समीर वानखेडे दलित समाजाचे आहेत. समीर वानखेडे हा IRS झालेला अधिकारी आहे. UPSCच्या एक्झाममध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. आणि ते सुरुवातीला कुठं होते? सुरुवातीला ते IB मध्ये 4 वर्ष होते. आणि एका वर्षापूर्वी त्यांना NCB मध्ये बोलवण्यात आलं. आणि हा अधिकारी अत्यंत ऍक्टिव्ह आहे. कसली पर्वा न करता तो ऍक्शन घेतो. आणि म्हणून त्यांना NCB मध्ये एका वर्षापूर्वी आणण्यात आलं. आणि आर्यनच्या केसमध्ये आमचं म्हणणं असं आहे की जर आर्यनजवळ काय ड्रग सापडलाच नाही, किंवा त्यांनी ड्रग घेतला नव्हता, किंवा ते 19 लोकांकडे काय सापडलं नाही, असं जर काही लोकांचं म्हणणं असेल तर मग कोर्टाने 22 दिवस का जामीन नाही दिला? म्हणजे NCBकडे सगळे पुरावे होते. आणि जो प्रभाकर साहिल जो आहे, त्या प्रभाकर साहिलला पैसे देऊन, आमचा आरोप असा आहे की प्रभाकर साहिलला पैसे देऊन समीर वानखेडेच्या विरोधामध्ये 25 कोटी 8 कोटीचा आरोप करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर गोसावी जो आहे तो गोसावीचा बॉडीगार्ड होता. गोसावींनी सुद्धा प्रभाकर साहिलच्या विरोधामध्ये भूमिका मांडलेली आहे. तर हे सगळं ते षडयंत्र आहे. आणि ज्ञानेश्वर वानखेडे त्यांचे वडील जे आहेत, तर त्यांचं लग्न जे आहे ते कुठल्या तरी मौलानाने लावलं, अशा पद्धतीचं जे खोटं नाटे जे काय दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, तर हे बरोबर नाही आहे. त्यामुळं आज मला क्रांती रेडकर आणि त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे मला भेटले. माझ्या घरामध्ये जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांची चर्चा झाली. आणि आपण समाजाचे नेते आहात, मंत्री हा विषय वेगळा आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अनुयायी आहात. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय होत आहे. आणि आपण या संबंधामध्ये भूमिका घेतली पाहिजे. आणि आपण आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आपले आभार त्यांनी मानलेले आहेत. पण अजूनही आपण ताकदीनं आमच्या पाठीमागे उभे राहा. समीर वानखेडे यांच्यावर अन्याय होता कामा नये. आणि जे काय असेल ती चौकशी तुम्ही कोर्टामध्ये जा. जर तुमचे जे काय आरोप असतील तर ते आरोप सिद्ध करून दाखवा. हे सगळे खोटे नाटे अशा पद्धतीचे आरोप आहेत. आणि जर समीर वानखेडेंना काय पैसे घ्यायचे असते तर त्याने 19 लोकांना पकडलं नसतं. अशा पद्धतीने जे आरोप खोटे आहेत. तर मला असं वाटतं की अगोदर या क्रांती रेडकर ज्या आहेत त्यांच्या पत्नी आहेत समीरच्या,
तर त्या बोलतील आणि नंतर त्यांचे वडील पण काय हिंदी में पहले हिंदी में बोलते हैं हिंदी में एक मिनट हिंदी में हो जाने दीजिए ठीक है एक मिनट हिंदी में हो जाने दीजिए सर हिंदी नंतर प्रश्न विचारा नंतर प्रश्न विचारा मराठी के जो सवाल है वो मराठी के जो तुमचे प्रश्न आहेत त्याला उत्तर देऊ पण आता यांचं म्हणणं आहे की हिंदीमध्ये जे मी तर जो मतलब समीर वानखेड़े एनसीबी के जो डायरेक्टर है अधिकारी है उनके ऊपर जानबूझकर हमले किए जा रहे हैं उनके व्यक्तिगत जीवन में मतलब जाकर उनके फोटो वायरल किए जा रहे हैं और उन्होंने पैसे लेने की भूमिका ले ली थी इसके लिए उनको बदनाम किया जा रहा है उनके पिताजी जो ज्ञानेश्वर वानखेड़े हैं इनका नाम दाऊद था इसी तरह की भूमिका वो रख रहे हैं और ज्ञानेश्वर वानखेड़े ने मुझे पूरे पेपर दिखाए हैं और उन्होंने बताया है कि भाई उनके जो बीबी है वो मुस्लिम कम्युनिटी के है हमने शादी सहमति से की है और मैं मतलब बाबा साहब का अनुयायी हूँ मेरे रिकॉर्ड में हिंदू महार का रिकॉर्ड उन्होंने मुझे दिखाया है और मतलब हमारे ऊपर जो अन्याय हो रहा है तो इसको आपने मतलब हमको सपोर्ट किया ये अच्छी बात है लेकिन और भी हमारे समीर के पीछे और हमारी फैमिली के पीछे आपने रहना चाहिए ये बताने के लिए आज ज्ञानेश्वर वानखेड़े जी और उनकी जो पिताजी है और क्रांति रेडकर जो उनकी पत्नी है ये दोनों ने मेरे साथ आधा पौना घंटा बात की है मेरे घर में और आज मुझे मिलने के लिए इसलिए आए हैं कि भाई आप समाज के लीडर है और बाबा साहब के अनुयायी है तो बाबा साहब के अनुयायी पर बाबा साहब ने दिया हुआ रिजर्वेशन के माध्यम से मतलब IRS में मतलब समीर वानखेड़े सफल हुए उनके पिताजी भी बाबा साहब के रिजर्वेशन के कारण स्टेट एक्साइज में इंस्पेक्टर बने तो इसीलिए आपने हमको सपोर्ट करना चाहिए इसीलिए मतलब ये दोनों ने मेरे साथ चर्चा की है और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से मैं नवाब मलिक जी को बताना चाहता हूँ कि भाई हमारे समीर वानखेड़े और उनके फैमिली को बदनाम करने का षड्यंत्र आपने रोकना चाहिए आपने एनसीबी के प्रवक्ता पद का नाजायज फायदा उठाया है और आप जानबूझकर मतलब ये फैमिली को बदनाम कर रहे हैं तो आप एक दलित अधिकारी पर इसी तरह का आरोप लगाना ठीक नहीं है और अगर वो मुस्लिम है ऐसा बोलते हैं तो वो तो मुस्लिम नहीं है लेकिन अगर वो मुस्लिम है ऐसा बोलते हैं तो मुस्लिम आदमी के खिलाफ क्यों मतलब बयानबाजी कर रहा है तो मेरा सवाल उनको ये है कि मुस्लिम का विषय तो नहीं है ये तो बाबा साहब के अनुयायी है दलित समाज के हैं और इसीलिए मुझे लगता है कि रिपब्लिकन पार्टी ये फैमिली के पीछे है समीर वानखेड़े को बाल को भी धक्का नहीं लगेगा और रिपब्लिकन पार्टी पूरी उनके ताकत से उनके पीछे रहेगी और नवाब मलिक जी हमारे अच्छे मित्र भी है उन्होंने मतलब ये जो आरोप प्रत्यारोप है रोकना चाहिए इसी तरह का हमारा कहना है और अभी क्रांति रेडकर बोलेगी सर एक आहे नवाब मलिकाने असा तुमच्यावर आरोप केलेला आहे की समीर वानखेड़े यांनी एका दलिताचा अधिकार हिसकावून घेतला आणि तुम्ही त्यांच्या कुटुंबाला भेट देताय हे दुर्दैवाचं आहे असं त्यांनी टीका केली तुमच्यावर ठीक आहे तर त्यांच्या कुटुंबाला म्हणजे माझ्याकडे कुणी जो लोक आले माझ्याकडे हिंदू येतात मुस्लिम येतात दलित येतात बौद्ध येतात तर मला भेटण्यासाठी सगळ्या जाती धर्माचे लोक येतात आणि माझ्यावर आरोप करण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे मला भेटण्यासाठी आणि मला मी दिलेला पाठिंबा आहे तो आभार व्यक्त करण्यासाठी आणि अजूनही RPI आणि मी स्वतः या कुटुंबाच्या पाठिंबाला उभं राहावं आमच्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणून त्या आमच्याकडे आलेले आहेत अशा कुटुंबाला भेटणं हे चुकीचं आहे असं जर नवाब मलिकांचं म्हणणं असेल तर ते योग्य नाही आणि मला भेटायला जर नवाब मलिक आले तर त्यांना सुद्धा मी भेटेन आणि त्यांचं काय म्हणणं असेल तर त्यांनी माझ्यासमोर मांडावं सर हिंदी में जानना चाहेंगे नवाब मलिक ने ये कहा कि ये मतलब ये दुर्भाग्य है कि रामदास आठवले जी एक जिसकी दलित की सीट लेके और इस तरह से बयान दिया है उन्होंने क्या कहना चाहिए नहीं वो बोल रहे ये दुर्भाग्य बोल रहे लेकिन मेरा भाग्य है कि आज क्रांति रेडकर जैसी एक फिल्म एक्ट्रेस मेरे घर में आई है और एक फिल्म एक्ट्रेस मेरे घर में आने के बाद मुझे लग रहा है कि मैंने भी फिल्म में काम करना चाहिए तो ठीक बात है तो क्रांति रेडकर भी इधर आई है उनके पिताजी भी इधर आए हैं तो मेरा भाग्य है कि भाई ये अच्छे फैमिली के लोग पढ़े लिखे फैमिली के लोग मेरे पास आए हैं और मैंने उनका सुन लिया है
और हम किसी के खिलाफ नहीं है, लेकिन जानबूझकर नवाब मलिक जी ने आरोप लगाना अच्छी बात नहीं है, ऐसा मेरा। सर आपने फिल्म की बात की, नवाब मलिक ने ये कहा है कि पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त क्या कहना चाहेंगे? नहीं, पिक्चर अभी बाकी है क्योंकि मैं अभी पिक्चर में आया नहीं हूँ। एक बोलने दीजिए पिक्चर अभी बाकी है सर, बोलिए। नहीं, मतलब नहीं, आपने बोला कि भाई पिक्चर अभी बाकी है, तो मेरा रोल अभी पिक्चर में बाकी है। असंही म्हटलंय पिक्चर अजून बाकी आहे, अजून अनेक नावं बदलण्याचं सुद्धा बाकी आहे असं म्हणलंय. पिक्चर अजून बाकी आहे आणि अनेक पिक्चरातली नावं बदलण्याचं सुद्धा बाकी आहे असं म्हटलंय. नाही, पिक्चर मधली नावं बदलण्याचा विषय येत नाही आहे. म्हणजे या पिक्चर मधली जी नावं आहे ती नावं हे समाज, हे कुटुंब दलित समाजाचं आहे, आंबेडकराय कुटुंब आहे, नावं बदलण्याचा विषय नाही आहे. सगळं रेकॉर्ड या ठिकाणी आणलेलं आहे आणि मला वाटतं की क्रांतीला बोलू द्या आणि त्यानंतर मला प्रश्न विचारा. फ्रॉड का आरोप लगाया है कि कास्ट सर्टिफिकेट का दुरुपयोग किया है, इस पर आप क्या कहेंगे? जो फ्रॉड का आरोप लगाया है कि कास्ट सर्टिफिकेट का दुरुपयोग किया, एससी कोटा का दुरुपयोग किया गया और कोई डिजर्विंग कैंडिडेट था उसका हक मारा गया, इस पर आप क्या कहते हैं? मुझे लगता है कि वो जो बोल रहे हैं सही नहीं है. मतलब ये मुसलमान होते थे तो वो ऐसा तो नहीं करते थे, लेकिन वो शेड्यूल कास्ट के उनके रिकॉर्ड में हिंदू महार है और उनके पिताजी भी मतलब सब इंस्पेक्टर पहले बने, बाद में इंस्पेक्टर बने, वो भी एमए तक उनकी पढ़ाई हुई है और उन्होंने मतलब नाजायज फायदा उठाया, ऐसा आरोप नवाब मलिक का ठीक नहीं है. समीर वानखेड़े दलित समाज के हैं, उनको रिजर्वेशन लेने का अधिकार है और उन्होंने उनको रिजर्वेशन के माध्यम से वो IRS बने हैं और नवाब मलिक के आरोप भी बिल्कुल सत्य नहीं है. चित्रपटात एक प्रश्न हिंदीमध्ये सांगा, मराठी दोन्ही सांगते. आज इथे आम्ही आलो रामदासजींची भेट घ्यायला. आठवले साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्यासाठी खरंच खूप थँक्यू. ते आम्हाला भेटले हे दुर्दैवाचं आहे. असं जर कोणाचं म्हणणं असेल तर मग माणसाने जायचं कुठे? एखाद्या ऑनेस्ट ऑफिसरच्या पाठीमागे एक एवढा मोठा नेता आणि उभा राहायचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी इतक्या ठामपणे पाठिंबा देतोय, तो का देत असेल ह्याच्यासाठी जरा जनतेने डोकं लावावं लागेल. कारण की आज सकाळी आम्ही त्यांना सगळे खरे डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत, त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास पटलेला आहे. म्हणूनच हा माणूस जो माझ्या शेजारी बसला तो एवढा ठामपणे विधानं करू शकतो आहे कारण की त्यांच्या हातात प्रूफ आहे. नवाबजी जे मीडियासमोर दाखवत आहेत त्याला सर्वस्व आणि त्याला सर्वश्रेष्ठ मानणारे जर जनता असेल किंवा जर मीडिया असेल तर त्यांना माझा हात जोडून असा नमस्कार आहे. प्लीज डोळे उघडा. खरे डॉक्युमेंट्स आता तुम्हा सगळ्यांसमोर माझे जे सासरे आहेत ज्ञानदेव वानखेडे ते सादर करणार आहेत. आणि आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स अशाचसाठी घेतली आहे कारण की जेव्हा आम्ही दोघं बोलायचो तेव्हा कदाचित आमच्याकडे तुम्हा लोकांचं लक्ष जायचं नाही. नवाबजी खूप मोठे नेता आहेत. आज आमच्याही पाठीमागे एक नेता उभा आहे आणि आज त्यांच्या मदतीने आम्ही तुम्हाला ठोस पुरावे दाखवणार आहोत ज्याच्यावर तुम्हा सगळ्यांचा विश्वास बसणार आहे. त्यामुळे फ्रॉड कोण है, समीर वानखेड़े की नवाबजी, हेही क्लियर होऊन जाईल आपल्या समोर. यही मैं भी हिंदी में दोहराऊंगी. आज जब हम यहाँ बैठे हैं और अनेक बार नवाब जी ने समीर वानखेड़े के ऊपर आरोप किए हैं, उनके कास्ट सर्टिफिकेट के आरोप किए हैं. आज हम इधर आए हैं, उन्होंने कहा ये दुर्भाग्य है कि इतने बड़े नेता एक दलित की सीट छीन रहे हैं. इनको बहुत समझ है, ये बहुत बड़े नेता हैं, उनके हाथ से ऐसा गलत काम कभी नहीं होगा. आज वो हमारे साथ इसलिए खड़े हैं क्योंकि उन्हें हर एक दलित बच्चे की, हर एक दलित इंसान की, हर एक दलित औरत, माँ, बहन, हर एक की इज्जत का सवाल है और उनको उस चीज का वो दिल के बहुत करीब है वो चीज उनके. तो ये विषय जब हमने उनके सामने रखा, उनके सामने सारे हमने पुरावे रखे, जो भी प्रूफ है हमारे पास वो उनके सामने रखे. सब सबूत देखने के बाद उनको ये विश्वास हो गया कि हाँ ये लोग सच बोल रहे हैं. और नवाब जी रोज आप जो बोलिए, मालदीव्स का आरोप बोलिए, पैसे लेने का आरोप बोलिए, ये पैसे की सेटिंग दुबई में हुई, उसके सारे आरोप आज तक कास्ट सर्टिफिकेट से लेके मैरिज सर्टिफिकेट से लेके हर एक आरोप उनका झूठा साबित हुआ है. आज मेरे जो ससुर जी हैं यहाँ पे ज्ञानदेव जी वानखेड़े, आज वो आपके सामने सारे जो रियल डॉक्यूमेंट्स हैं जो हमने रामदास जी को भी दिखाए हुए हैं वो आपके सामने सादर करेंगे ताकि जैसे इनका हमारे ऊपर विश्वास हुआ वैसे आपको भी हो जाएगा. और सबसे इम्पोर्टेंट चीज, जो भी मीडिया ये कह रही है, जो भी लोग ये कह रहे हैं कि समीर जी ये है कास्ट का वो है, उन्होंने फ्रॉड किया है,
प्लीज मैं आपसे हाथ जोड़कर विनंती करती हूँ, आपकी आंखें खोलिए और सिर्फ सच का साथ दीजिए, क्योंकि सच है ना वो ढक सकता है लेकिन छुप नहीं सकता। इसलिए अभी मैं विनंती करूंगी मेरे जो ससुर जी है ज्ञानदेव जी वानखेड़े, उनको सारे प्रूफ्स दिखाएं और ये जो सारा गर्मा गर्मी का मामला है उसे शांत कर दो। बोलो. जय भीम मंडळी. मी माझे जे ओरिजिनल पेपर्स आहेत मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापासून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापासून एनसीसी मध्ये असल्यापासून सर्व्हिसला लागल्यापासून मी एक शेड्यूल कास्ट महार जातीचा असून मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी लागल्यापासून तर रिटायर होईपर्यंत आणि आज आपल्या समोर मी दिसतोय आतापर्यंत मी कधीही धर्म केला नाही, धर्मांतर केलेलं नाही आहे. पण हे सत्य आहे की मी एक मुस्लिम महिलेशी मी लग्न केलं 2078 मध्ये लग्न केलं आणि चांगल्या हिंदू पद्धतीनं आमचं लग्न झालं. 1978 मध्ये हे झालं. त्याच्यानंतर ना समीरनी माझ्या मुलांनी ना मी कधीही धर्मांतर इस्लामिक धर्मांतर केलेलं नाही. आणि आमचे 150 वर्षापूर्वीचे मी सर्व पेपर आणलेले आहेत. माझ्या जन्मकुंडळीची माझी वंशावळपासून तर आत्तापर्यंतचे मी जिवंत आहे. आतापर्यंत सर्व पुरावे आपल्या पुढे सादर करतोय की मी एक आंबेडकरवादी, एक जयभीमवाला, मागासवर्गीय, दलित जातीचा, महार जातीचा मनुष्य असून आपल्या पुढे मी छातीनं गर्व ठोक आमचे माननीय न्याय व सामाजिक मंत्री रामदासजी आठवले माझ्या मागे उभे आहेत. मला त्यांना बघून खूप आनंद वाटतो, गर्व वाटतो की माझ्या मागे उभे माझ्या जातीचे लोक आहेत. दुसरा कोणीही माझ्या मागे, माझ्या कुटुंबाच्या मागे, माझ्या मुलाच्या मागे कोणीही आतापर्यंत उभा राहिला नाही, याची मला खंत आहे. आणि मी नवाब मलिक साहेबांना प्लीज हात जोडून विनंती करतो की आमची तुम्ही जी प्रायव्हेट लाईफची, माझ्या मुलाची, माझ्या मुलीची, माझी, माझ्या नातूची, दुसरी बायको, पहिली बायको, तिसरी बायको हे सर्व थांबवा. जे असले असेल फक्त प्रश्न आहे ड्रगचा. तुमच्या जावायला ड्रगमध्ये माझ्या मुलांनी अरेस्ट केल्यामुळं तुम्ही हे सर्व उलटे सुलटे जे आमच्यावरती आरोप करता, तो कृपा करून आपण याविषयी न्यायालयात जावं. माननीय न्यायालय आहे तिथे जावं आणि तिथे दाद मागावं. पण आमची बदनामी करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही आणि त्यांनी करू पण नाही अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. सर हिंदी में बोल दीजिए. सर हिंदी में, सर हिंदी मध्ये सांगा. हिंदी मध्ये सांगा सर. आज मेरा सौभाग्य है कि मेरे पीछे एक बड़ा केंद्रीय नेता जो न्याय और सामाजिक मंत्री है श्री रामदास जी आठवले, उनके घर में गया, मेरे जो ओरिजिनल डॉक्यूमेंट्स हैं उनको दिखाया और वो ये भी बताया कि मैं जय भीम वाला, मैं डॉक्टर बाबा अम्बेडकर के तरफ से मैं आज यहाँ तक पहुँचा हूँ, मेरा बेटा भी यहाँ तक पहुँचा हूँ. और जो नबी क्या नाम है उनका, नवाब मलिक जी कहते हैं कि कोई दलित का हक मार के इन्होंने ये लिया, अरे हम खुद ही दलित है, हम खुद अम्बेडकरवादी है, खुद हमारा ही हक है, हक मारने का तो सवाल ही नहीं उठता. ऐसा नवाब जी को आपके तरफ से भी आप बोल दीजिए भाई, ऐसा गलत फहमी समाज में ना फैलाए. अगर आपको जो भी कहना है आप सीधा न्यायालय में, माननीय न्यायालय में जा सकते हैं. खाली आपके जवाई को, जो समीर खान उनका नाम है, उनको अरेस्ट किया एनसीबी मेरे बेटे ने, इसीलिए वो हमारे ऊपर, मेरे बेटे के, मेरे बेटी के, मेरे बहू के और मेरे ऊपर जो आरोप लगा रहे ये जाति का, ये मैं कभी भी धर्मांतर नहीं किया, ना मेरे बेटे ने की गया. ये सब नवाब मलिक जी के आरोप झूठे हैं. अभी एक दिन में जैसा कि उनका जवाई बाहर आया, मेरा ये शादी का निकाला, हाँ सही है, मैं मुस्लिम लड़के से शादी किया हूँ, मेरी बेटी की भी शादी मुस्लिम लड़के से हुई. उनको एक दिन में मौलाना बुड्ढा कहाँ से मिलता है 17 साल के बाद, एक दिन में खड़ा करके लेके आता है. इसका राज मुझे कृपया करके बताए ताकि मैं भी कुछ आगे बढ़ूँ इसके बारे में. वानखेडे सर, नवाब मलिकांनी एक मॅरेज निकाहनामा पब्लिश केला होता. त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की समीर दाऊद वानखेडे हा निकाहनामा खोटा आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, निकाहनामा खोटा नाही आहे. हां, निकाहनामा खोटा नाही, निकाहनामा खरा आहे. परंतु एवढे 4-5 हजार लोक असून माझी मिसेस मुस्लिम असल्यामुळं आणि निकाहनामा पहिलाच तयार असल्यामुळं मी कधी बघितला नाही. एवढ्या म्हणजे चांगल्या वातावरणात माझ्या मुलाचं लग्न झालं होतं. तो कुठलाही बाप असा निकाह, माझ्या मुलाचं नाव काय, माझ्या सुनेचं नाव काय, काय जातं असं कधी बघत नाही.
म्हणून सही माझी बरोबर आहे, माझ्या मुलाची सही बरोबर आहे, निकालनामा बरोबर, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही. परंतु त्याच्यामध्ये ज्या मौलानाने जो कुठला म्हातारा मौलाना 17 वर्षानंतर एक दिवसात बाहेर आला, त्यांनी किती असे लग्न लावले असतील, त्याला एवढी माहिती प्रत्येक लग्नाची कशी असावी, त्यांनी जेवढे आतापर्यंत लग्न लावून सर्वांचे नावं जाती सांगण्यात यावं असे त्या मौलानाला मी रिक्वेस्ट करतो. पण ते मौलाना म्हणतात जर ते मुस्लिम नसते तर मी लग्नच लावणार. मौलाना एक पद्धत असते, ज्यावेळेस निकालची पद्धत असते त्या मौलानाला विचारायचं काम असते की तुमचा जातीचा दाखला, शाळेचा दाखला आणि बर्थ सर्टिफिकेट हे दाखवा तरच निकाल तो करू शकतो, नाहीतर निकाल लावू शकत नाही. हे कायद्याने लिहिलं. तुम्ही दाखवलं होतं हे सगळं? सर्व नाही, काय विचारलंच नाही. मतलब दोनों ओर से गलत हुआ ना, आपके ओर से भी जब दाऊद नहीं, मुझे मालूम तो आपको रोकना चाहिए था ना. तो मुझे मालूम है, आप कैसे रोक सकता? अगर मुझे कुछ पूछता तो मैं बोल सकता था, अभी मेरे पास सब, मेरे पास प्रूफ है, हर चीज मुझे क्या क्या चाहिए आपको. मतलब झूठे तरीके से शादी हो गया, ऐसा बोल रहे हैं. शादी सही तरीके से हुआ, लेकिन मौलाना ने उसमें क्या लिखा ये मुझे मालूम नहीं है. साइन मैंने किया हो, मेरे बेटे ने किया है. वो खुशी के माहौल में कोई ऐसा दुनिया में देखिए, माँ ये बाप जो नहीं है. निकाह हुआ था ये सिर्फ समीर की माँ की खुशी के लिए हुआ था, उसका उनके लिए लीगली कोई महत्व था नहीं. उन्होंने सिर्फ उनकी खुशी के लिए उन्होंने जो पेपर्स बताए वहाँ पे साइन की. वो निकाह नामा भी समीर की मदर ने फिल किया था, क्योंकि इन दोनों को उर्दू आती नहीं. अभी रहता रहा सवाल उनकी शादी रियल है या नहीं उसका. समीर जी एक हिंदू हैं, वो ये जानते थे कि ये निकाह नामा वैलिड नहीं होगा उनकी शादी के लिए, क्योंकि वो हिंदू हैं. उन्होंने उसके बाद जाकर स्पेशल मैरिज एक्ट के अंडर उनकी जो वाइफ थी जो मुस्लिम थी उनसे स्पेशल मैरिज एक्ट के अंडर शादी की. इसकी वजह से और सिर्फ ये एक डॉक्यूमेंट की वजह से उनकी शादी जो है वैलिड हो गई. उनका डिवोर्स जो है वो स्पेशल मैरिज एक्ट के नीचे ही हो गया डिवोर्स, और इसके लिए उनकी शादी उसी दिन डिसॉल्व हो गई, डिवोर्स के दिन. तो अभी आप समझ गए कि क्या हुआ था, कि वापस रोज मैं वही आके समझाऊं. आई थिंक वी आर डन डिस्कसिंग दिस. अभी एक मिनट, अभी हम लोग सिर्फ ये डॉक्यूमेंट्स देख लेते हैं प्लीज. नाही, माझा फक्त एक शेवटचा प्रश्न आहे सर. त्यांनी परत काल एक फोटो ट्विट केलाय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते यास्मिन वानखेडेंचे हस्बंड आहेत आणि त्यांचा डिवोर्स झाला तरी तोही जो आहे विवाह जो जावई आहे अजूनही फॉरेन मध्ये आहेत आणि तेही इथे येत मी नाही. तुम्हाला एक सांगू का? एक मिनिट ऐका. आता गप्पा बसा सगळ्यांनी पाठीमागे प्लीज. सायलेन्स. मला एक बोलायचं आहे, कोणाचा नवरा कोण आहे, कोणाचा नवरा हिंदू आहे का मुस्लिम आहे, कोणाचा नवरा ख्रिश्चन आहे, ह्याच्याशी नवाब मलिकांना काय करायचंय? ते ड्रग विषयी बोलतायत का? समीर वानखेडेच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल तुम्हाला सगळ्यांना काय करायचंय? त्याचा आणि ड्रग्सचा काही लेना देना आहे का? त्याचा जावई जो ड्रग्सच्या खाली पकडला गेला आहे त्याचा आणि एखादा माणूस मुस्लिम किंवा हिंदू आहे ह्याचा काय संबंध? त्याच्याकडे किती ड्रग्स मिळाली हे तुम्ही विचारलं का? मला तुम्ही हे विचारता त्याचा जावई कोण आहे, त्यांचा हे कोण आहे, त्यांचा डिवोर्स कधी झाला, तुम्ही हे विचारलं? समीर खानकडे किती ड्रग्स मिळालं कोणीच नाही विचारत हे. आमिर खान आर्यन खान नाही, आर्यन. समीर खान त्यांचा जावई, जावई. त्याच्याबद्दल तर कोणीच बोलत नाहीये. त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवून बिझी करून ठेवलंय. तुम्ही पण आपले कॅमेरे घेऊन येतात आमच्या मागे मागे. आणि त्यांचा आर्यन खानची आई हिंदू आहे आणि मला आर्यन खान बद्दल काही बोलायचं नाही इथे. आणि ते केस रिलेटेड आहे. आम्ही इथे तिघेही बसलो आहोत, आम्ही काय एनसीबीचे मंडळी नाही आहोत. हे खूप केस रिलेटेड क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही प्रभाकर सेल अमुक तमुक तमुक ते सगळं जाऊन तुम्ही एनसीबी ऑफिस मध्ये विचारलं पाहिजे. अरे कॉमन पब्लिकला तुम्ही त्रास देता? माणूस की ही कोणाचा नवरा कोण आहे हे सर्टिफिकेट दाखवा, ते सर्टिफिकेट कंटाळलोय आम्ही. दादा तुम्ही पाठी आहात. आता बस करा. नाही आता प्लीज बस करा, कारण की हे पाणी डोक्यावरून चाललंय. साहेब इथे बसलेत, ते शांत राहून रिस्पेक्ट करतायत प्रत्येकाची. आणि प्रायव्हेट लाईफ इथे काढू नये ह्याच्यासाठीची मीटिंग आहे. तर तुम्ही प्रायव्हेट लाईफ बद्दलच परत प्रश्न विचारताय. ड्रगच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही, ते एनसीबी बोलणार आहे. राहता राहिला सवाल तुमच्या त्या सर्टिफिकेटचा, ते सर दाखवतील आता. ज्ञानेश्वर वानखेडे, ज्ञानदेव वानखेडे, ते प्लीज बघा आणि आपण इथे आणि आमच्या कुटुंबावरती अन्याय होतोय म्हणून आम्ही माननीय रामदासजी आठवलेकडे आलो आहे की आम्हाला न्याय देतील, माझ्या कुटुंबाला संरक्षण देतील, माझ्या जातीला, माझ्या न्यायाला, माझ्या आंबेडकरवादी चळवळीला मोठी चालना मिळेल आणि सर्व लोकांना
हे पडेल की उद्या पुढे की आमचे लोक असे पाठीमागे आहेत, कोणाला घाबरायची जरूरत नाही आहे. कोणी धर्मांतर केलेलं आहे. आम्ही जयभीमवाले आंबेडकरवादी आहोत. साहेब माझ्या पाठीमागे उभे आहेत, आम्हाला अभिमान आहे. तर बोला आपलं कुठले सर माझ्या जन्मापासून ते मी दाखवतो, रिटायर होईपर्यंत आतापर्यंत जिवंत आहे. आणि मला माफ करा जर मी खूप चिडते किंवा अग्रेसिव्ह होते, पण त्या लेवलला नवाब मलिक यांनी ॲलिगेशन केलेले आहे. हे माझं आणि माझ्या मिसेसचं जाहिदा वानखेडेचं लग्न झालं, त्याचा हा दाखला पुरावा. माझ्या मिसेसनं ॲफिडेव्हिट आता 6.5 वर्ष झाले या जगात नाही आहे. तिनं हे ॲफिडेव्हिट केलेलं पत्र, त्यामध्ये मुस्लिम होण्याचा विषय नाही. याच्यामध्ये मुस्लिम होण्याचा कुठलाही विषय नाही आहे. जाहिदा ज्ञानदेव वानखेडे असं लग्नात क्लिअर तिनं लिहिलं आहे की माझं नाव जाहिदा ज्ञानदेव वानखेडे आहे. इथे कुठल्याही धर्मांतरचा प्रश्न उपस्थित होत नाही किंवा त्या मेलेल्या बाईंनी कुठेही लिहिलेलं नाही आहे. हा तिचा ॲफिडेव्हिट केलेला पुरावा. हा माझा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. ज्यावेळेस मी शाळेचा दाखला त्याच्यामध्ये माझी जात महान काय करतोय फॅश पाडेल मी अक्षरशः. हा माझा लिव्हिंग सर्टिफिकेट, हा माझ्या जातीचा दाखला, माझ्या शाळेचा दाखला आणि माझं नाव हा याचा दाखला आपल्या पुढे सादर करीत आहे. हे माझं कास्ट सर्टिफिकेट जे गव्हर्नमेंटकडून इश्यू झालेलं आहे. माझी जात, माझं नाव ज्ञानदेव वानखेडे, जातमान असं क्लिअर लिहिलं आहे. आपण याचे शॉर्ट्स घेऊ शकता. असं ठेव. स्टडी हार्ट ठेवा. ओके. मी यावेळेस MA इकॉनॉमिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क म्हणजे स्टेट एक्साईजमध्ये ॲज ए सब इन्स्पेक्टर उपनिरीक्षक लागलो. त्यावेळेस माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे, जात सर्व हा माझा सर्व्हिसचा पुरावा आहे. ज्यावेळेस मी सर्व्हिसला लागलो त्याचा हा पुरावा. सगळे दाखवा. माझ्या गावी जिथं मी जन्मलो त्या गावाचं नाव वरुड तोफा आहे. वरुड तोफा, तालुका रिसोड, जिल्हा अकोला, वाशिम येथे माझी 4 एकर जमीन जाहिदा ज्ञानदेव वानखेडे या नावानं लिहिलेली आहे. आताही तशीच आहे. हे माझ्या मिसेसचं ज्ञान, मी कधी धर्मांतर केले नाही. लग्नानंतरही हे माझा दाखला बघू शकता, जमिनीचा दाखला माझ्या मिसेसचा, जाहिदा ज्ञानदेव वानखेडे. मी हे मायग्रेशन सर्टिफिकेट फ्रॉम नागपूर युनिव्हर्सिटी, ज्ञानदेव कचरूजी वानखेडे. हे मी सर्व्हिसला असताना गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये ज्यावेळेस मी सर्व्हिसला असताना हा माझा राहण्याचा रॅशन कार्डचा दाखला, रॅशन कार्ड समीर आणि माझं नाव ज्ञानदेव वानखेडे, हे माझं रॅशन कार्ड. पूर्वी रॅशन कार्ड असायचं, त्याच्यामध्ये माझं नाव आहे ज्ञानदेव वानखेडे. ही माझी मय्यत, माझी मिसेस, तिचा हा ड्रायव्हिंग लायसन्सचा दाखला, तिचं नाव जाहिदा ज्ञानदेव वानखेडे असं क्लिअर लिहिलेलं आहे. म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं धर्मांतर केलेलं नाही. हा माझ्या मिसेसचा ड्रायव्हिंग लायसन्सचा दाखला. हात असं बोलताना हलवून होता. आता तो हलतो कागद आहे, नवाबमध्ये थोडी आहे. नवाब मलिक तो हलता, मी नवाब मलिक नाही आहे. सर थँक्यू.
मी NCC C सर्टिफिकेट ॲज ए कमांडर म्हणून 200 लोकांना मी शिकवत होतो, माझं ट्रेनिंग देत होतो. सब इन्स्पेक्टर जे लोक होणारे असतात क्लरिकलमधून मी 200 लोकांना ट्रेनिंग देत होतो. हा माझा NCC मधला सर्वात माननीय दाखला आहे. याच्यापुढे कुठलं NCCचं मोठं सर्टिफिकेट होऊ शकत नाही. ही मी पूर्ण 200 लोकांना प्रत्येक कॉलेजमध्ये मी त्यांना ट्रेनिंग द्यायचा हा माझा दाखला, ज्ञानदेव वानखेडे या नावाने. हे माझं मतदानाचा मी वर्सोवा काहीतरी ते विधानसभा मतदानाचा माझा हे काय म्हणतात त्याला वोटर कार्ड, वोटर ID कार्ड. हे माझं समीर माझं ज्ञानदेव कत्रुजी वानखेडे या नावाने आताही आहे. आणि मी धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे शिवसेनेला. आणि आतापर्यंत मी शिवसेना बोलू का सर? बोला. आतापर्यंत माझ्या 150 वर्षाच्या काळात 150 माझी जी कुंडली जन्मकुंडली आहे, माझी जे काय म्हणतात वंशावळ आहे, त्या वंशावळीनं आतापर्यंत काँग्रेस शिवसेना आतापर्यंत मी काँग्रेस शिवसेना या लोकांना आतापर्यंत मी मतदान माझ्या खानदानीनं केलेलं आहे. परंतु आजही एकही नेता माझ्या पाठीमागे उभा नाही, याची मला खंत आहे. आता खंत अशी वाटते, एक माननीय सन्माननीय मंत्री जे रामदास आठवले माझ्या पुढे मागे उभे राहतात, मला यांचा खूप अभिमान आहे. म्हणून हे जरा चांगलं फ्लॅश करावं. हे मी डिपार्टमेंटला असताना हे माझं ID कार्ड, इथं DK वानखेडे माझा युनिफॉर्मचा फोटो. कारण हल्लं ते नवाब मलाक सारखं होईल, माझे हात हलतात थोडे आता. त्याचं नाव घेतलं की माझे हातच हलतात. हा माझा आधार कार्ड, समीर ज्ञानदेव कत्रुजी वानखेडे आधार कार्ड. हे माझं पॅन कार्ड, ज्ञानदेव कत्रुजी वानखेडे. हे माझं पूर्वीचं ड्रायव्हिंग लायसन्स, ज्ञानदेव कत्रुजी वानखेडे. त्या नवाब मलिकाला स्वप्न पडतात मी दाऊद वानखेडे आहे म्हणून. नाही डी असल्यामुळे ते म्हणतात ते दाऊद आहे. मग सरळ त्यांनी डिक्लेअर करावं मी दुबईचं नाव आपल्या कुठला तरी दाऊद आहे म्हणून सरळ डिक्लेअर करावं त्याला. त्याची हिंमत असेल त्याला दाऊद म्हणून डिक्लेअर. मी जातो मग. मी काय भंगारवाला साहेब थोडी आहे. मी खानदानी माणूस, आपला महार जातीचा जयभीमवाला आहे, भंगारवाला नाही आहे. मी भंगार विकून ह्या चोऱ्या करून गावी भंगार विकून गाड्या नया तयार करून इथपर्यंत आलाय तो. त्यानं संविधानाची शपथ घेतली आहे की कोणाचं उजागर करणार नाही. तो स्वतःच गुन्हा करतोय आणि तो माझ्या मागे लागलाय. तो नाही तुम्ही नाही भंगार, पण मी आहे अंगार. मागे आहे अंगार. कार्ड आहे माझे ज्ञानदेव वानखेडेच्या नावाने वोटर कार्ड आहे. हां, हे ज्यावेळेस मी माझ्या स्टेट एक्साईजच्या खात्यातून निवृत्त झालो त्याचे हे दाखले आहेत. माझ्यावरती कुठलाही कलंक नाही, मी कुठलंही धर्मांतर केलेलं नाही. याच्यानंतर DK वानखेडे, कुठं ज्ञानदेव वानखेडे असंच लिहिलेलं आहे. माझा निवृत्तीचा दाखला, खात्यातून मी निवृत्त झालो 2007चा. आवाज जरा कमी करता येईल का? हे माझं सध्याचं पासपोर्ट. हा पासपोर्ट ज्ञानदेव कत्रुजी वानखेडे. आणि याची एक प्रत नवाब मलिकांना देण्यात यावी ही कृपया विनंती माझी. वानखेडे साहेब थोडं खाली पकडा. थँक्यू सर, थँक्यू. आणखी दुसरं काय दाखवूया आपल्याला?
आणखी हेच म्हणजे पासपोर्टच्या कॉपीज आहेत. जाऊ दे सर, ठीक आहे. हां, आणि माझं एक बोला बोला बोला. माझी एक आपल्या माध्यमाद्वारे माझी एक पर्सनल रिक्वेस्ट आहे की माननीय मंत्री महोदय ज्यावेळेस हे मंत्री झाले त्यावेळेस हे संविधानाची शपथ घेतात. मी कुठल्याही जातीविषयी आकाशापोटी किंवा काही असं संविधानाच्या काही कंडिशन्स असतात, मी कोणाचे काही व्यक्तिगत बदनामी करणार नाही. तर हा सरळ नवाब मलिक हा भंगारवाला असून स्वतः भंगार म्हणजे भंगार यांनी तो माझी एकच इच्छा आहे तो मुंबईत कधी आला, त्याचं गाव कुठलं, तो जन्मला कुठं, त्याचं पहिलं नाव नवाब आहे की नाही हे पण मला शंका आहे. एक भंगारवाल्याचं नाव नवाब कसं असू शकते, तर याची पण कृपया माहिती काढावी. इथून हा गाड्या वगैरे घेऊन जाऊन तिथं भंगार नटबोल्ड सर्व करून नया गाड्या तयार हा त्या चोरीचं प्रकरण करत पण असेल याची चौकशी करण्यात यावी. तो 100 रुपयापासून भंगार नटबोल्ट विकणारा माणूस करोडोचा प्रॉपर्टी कशी त्यांनी केली याची चौकशी आपल्या माध्यमाद्वारे किंवा सरकारद्वारे करण्यात यावी माझी विनंती आहे. आणि पर्सनली जर यांनी याच्या पुढे माझ्या माझ्या मुलीवरती, माझ्या सुनेवरती, माझ्या मुलाच्या पाठीमागे लागला तर मग मी याची सर्व आबरी नुकसानीचा दावा करून याच्या घरची परिस्थिती मी सर्व समजू शकतो. मी आपल्या मीडियाच्या समोर आणेल. ठीक आहे, विचारा. आणखी काय आपल्याला विचारू शकता. की सर्व माझे जातीचे दाखले दाखवले आहेत. माझं धर्मांतर झालेलं नाही आहे, मी केलेलं नाही आहे. आताही मी जिवंत आहे, मी कधी मुस्लिम झालो नाही. त्या चुकीचं आहे का याच्यामुळं फक्त एवढं प्रॉब्लेम झाले. नवाब मलिकाला या माझ्या पर्सनल विषयी त्यांनी आपल्या जावयाकडे आपल्या मुलीकडे लक्ष द्यावं आणि त्याला चांगले संस्कार द्यावेत अशी माझी विनंती. आणि असा संदेश पण त्यांना पाठवा की याच्या पुढं काही काढू नकोस, काय तू कुठून काढतोस हा चुकीचा हा गुन्हा आहे. कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये मुलाच्या मुलीच्या आम्ही काय करतो, कुठं जातो, काय खातो हा आमच्या मागे जो लावलेला आहे हा पर्सनल त्याचा गुन्हा आहे. हा संविधानाचा सरासर अपमान आहे. आणि आज मी हक्कानं सांगतो की मी जयभीमवाला आहे, आंबेडकरवादी आहे आणि माझा मुलगा आणि मी आंबेडकर साहेबामुळंच ज्यांनी संविधान दिलं त्याचा मुलगा असून त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आहोत आणि आम्हाला खूप अभिमान आहे. आणि माझ्या मागे श्री रामदासजी आठवले उभे आहेत. आजपासून मी कोणालाही घाबरणार नाही. जे असेल कोर्टात होते, हे काय पेपरमध्ये काहीच तुम्ही काय करू शकत नाही. हे तुमची TRP मीडिया चालवतात. तुम्हाला कोर्टाशी किंवा काही घेणं देणं नाही. चला कोर्टात जा, तुम्हाला जे काय बोलायचं असेल नवाब मलिकाने कोर्टात जावं, कोर्टातून सर्व माहिती काढावी. फक्त ड्रगचंच थांबव म्हणा का हा ड्रगमध्ये हात ह्या नाही आहे, त्याचा जावई हा पण असू शकतो. नाहीतर 100 रुपये कमावणारा भंगारवाला किती करोडचा प्रॉपर्टी ड्रग मिळेल, बाकी कशातच मिळत नाही आजकाल. तर ते जरा नवाब मलिकाला विचारावं. आपका आरोप ये है क्या नवाब मलिक ने ड्रग्स बेच के पैसा बनाया, कुछ भी ऐसा बोल रहे हैं क्या? हाँ, आरोप तो हो सकता है क्योंकि हो उसका सकता नहीं है कि नहीं है लिखो और भी लिखो. उसकी बेटी ड्रगिस्ट है, उसका जवाई ड्रगिस्ट है और हो सकता है उसका ये सब पूरे मुसलमान लोगों से जो ड्रग वाले वो दुबई तक का, उसके बाद में ड्रग वाले पूरा सिंडिकेट का ये हिस्सा है. और हो सकता है ये सब छोड़ के जांच होनी चाहिए. हाँ, उसकी जांच होना चाहिए. इसका हिस्सा है क्या नहीं, ये आप जांच करो. सर ये आपने जैसे कहा है मुसलमान ही सिर्फ ड्रग्स बेचते हैं, आपके पास क्या सबूत? आप जरा जोर से मैं समझ मुसलमान जैसे मुसलमान सिर्फ ड्रग्स बेचता है, नहीं, नहीं, ऐसा हमने नहीं कहा. मेरे बेटे असं नाही बोलले दुबई से कॉन्टेक्ट तुम्हारा गलत नहीं है. नवाब मलिक का हो सकता है दुबई से कांटेक्ट हो, ड्रग्स से कांटेक्ट हो, दाऊद से कांटेक्ट हो, ड्रग्स से कांटेक्ट हो सकता है. क्योंकि उसका जवाई पकड़ा गया है. उसके बेटी के बारे में वो भी ड्रग, उसके बेटा भी दूसरा ड्रग है. उसको बोलना वास्तु जो घर है बैंड्रा का कहाँ से कैसा आया वो भी इंक्वायरी किया जाए. वो अगर मेरे पीछे लगता तो मैं भी उसके पीछे लग सकता हूँ. वो भी कोई धुले हुए चावल का नहीं है. इतना बड़ा मंत्री महोदय मुझे अच्छा नहीं लगता बात करने को, लेकिन आज तक वो दूसरे मंत्री उनके पीछे कैसे खड़े वो मुझे मालूम नहीं. आप मीडिया है, आप उनको पूछो जाके. सर थोडा एक वेगळा प्रश्न विचारतो मला मी. ज्या पद्धतीने तुम्ही आज रामदास आठवलेंकडे आले आहात, त्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळाला आहे. मात्र आपण जर बघितलं राज्य सरकार सेवेत जे काम करतात, कर्मचारी पुष्कळ संघटना असतात, त्या प्रत्येक म्हणजे अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहतात. परंतु तुमच्या विभागाचे किंवा माजी कर्मचारी आपल्या पाठीमागे उभे राहतात. माजी कर्मचारी यांची पण संघटना असते. पण मी
माझी एक लिगल फर्म आहे माझ्या मुलीची. माझी मुलगी क्रिमिनल लॉयर आहे. त्या फर्ममध्ये मी काम करतो, म्हणून मला ती वेळ मिळत नाही कुठं जायची. आणि मुलं बाळ आहे, त्यांनाही सांभाळतो आहे. आजोबा म्हणून माझं कर्तव्य आहे. मुलाला समीरकडे बघतो, त्यालाही सर काहीतरी उपदेश देतो. तो माझ्यामुळे आतापर्यंत. आणि नवाब मलिक यांनी जर ज्ञानदेव वानखेडे आणि एका मुस्लिम महिलेशी लग्न केलेलं आहे, तर नवाब मलिक यांचा आभार मानायला पाहिजे, त्यांचं स्वागत करायला हवं. त्यांच्या जातीच्या एका महिलेशी जर लग्न केलेलं आहे तर हे सगळं उकळून काढण्याची आवश्यकता नाही आहे. उलट त्याने आभार मानले पाहिजे की मुस्लिम मलिक लग्न केलेलं आहे म्हणून. आणि आमची मागणी अशी आहे की प्रभाकर साहिल याची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी 25 कोटी आणि 8 कोटीचा विषय कसा पुढे आणलेला आहे, तो त्या बॉडीगार्ड असताना त्याला कसं समजलेलं आहे, हे सगळं मॅनेजर आहे. आणि हे महाविकास आघाडीच्या लोकांनी किंवा नवाब मलिक आणि त्यांच्या काही लोकांनी त्याला काही पैसे देऊन त्याला अशा पद्धतीनं जबाब द्यायला लावला असण्याची शक्यता आहे. त्याची सुद्धा चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे की एवढ्या 22 दिवसानंतर तो का बोलला आणि त्या विटनेसजवळ त्या बॉडीगार्डला काही माहिती होती. आणि जर समीर वानखेडेंना पैसे घ्यायचे होते तर त्यांनी एवढ्या लोकांना पकडलं कसं काय? एवढ्या लोकांना जर पकडलेलं आहे आणि 22 दिवस त्या आर्यनला जामीन मिळत नाही आहे, त्यामुळे हा आरोप शुद्ध खोटा आहे. आणि समीर वानखेडे हा अत्यंत ऍक्टिव्ह अधिकारी आहे. गेली 15 वर्ष का नाही घेतले मग पैसे? आणि त्यांच्यावर कधी अशा पद्धतीचा आरोप झाले नाही. ते IB मध्ये असताना सुद्धा आरोप झाला नाही. त्यामुळे आता हे जे प्रकरण आहे ते नवाब मलिक आणि आरोप प्रत्यारोप थांबवावे. आणि कोर्टामध्ये जी केस चाललेली आहे त्याप्रमाणे आता आर्यनला जामीन मिळाला त्याचा आभार म्हणतो मी, अभिनंदन देते त्याचा आहे. त्याला कोर्टाकडून जामीन लवकरही मिळाला असता तरी आमचं काही म्हणणं नव्हतं, कारण तो विषय कायदेशीर आहे. त्याला काय आम्ही जर सांगितलं नव्हतं की त्याला व्हिडिओ ठेवा म्हणून, तर त्याच्याकडे काहीतरी सापडल्याशिवाय कोर्टाने त्याला व्हिडिओ जेलमध्ये ठेवलं नसतं. ठीक आहे, ते त्याच्याकडे जर नसेल तर ते प्रूव्ह करा, त्याच्यातून सुटेल. पण समीर वानखेडे यांना त्या ठिकाणी माहिती मिळाली, त्या ठिकाणी ड्रग मिळाला आणि म्हणून हे 19 लोक 20-22 लोक आतमध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे याची चौकशी पूर्ण करावी. समीर वानखेडे हे अत्यंत ऍक्टिव्ह अधिकारी आहेत, त्याची तर चौकशी करा. परंतु खोटा आरोप लावून अशा पद्धतीने बदनाम करू नका असं आमचं म्हणणं आहे. आणि आज माझ्याकडे त्यांनी सगळे पेपर आता मला ते देणार आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा क्रांतीनी वेळ मागितलेली आहे. मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सगळ्यांचे असतात. मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे असले तर एकदा मुख्यमंत्री बनले की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेण्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी ते त्यांची आहे. त्यामुळे त्यांनी क्रांती रेडकर यांना वेळ दिली पाहिजे आणि त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्यांच्या वडिलांनी तिनं समीरनी BJPला मतदान केले, आपल्या शिवसेनेला मतदान काय केलेलं आहे. त्यामुळं तुमचे सगळे फॉलोअर असताना तुम्ही त्यांना भेटत नाही आहे. त्यामुळं क्रांती रेडकर यांना भेटलं पाहिजे. आणि पूर्वीच्या जमान्यामध्ये विरोधी पक्षाला फार मोठा सन्मान होता, पण अलीकडे हे सरकार आल्यापासून विरोधी पक्षाला कोणी विचारत नाही आहे. माझा पक्ष हा सगळ्यात देशभरामध्ये आहे, पण ऑल पार्टी मिटिंगला कधी माझ्या पक्षाला बोलवलं जात नाही. इथे ज्या 4-5 मिटिंग ऑल पार्टी मिटिंग झाल्या, पण माझ्या पक्षाला त्यांनी कधी बोलावलं नाही. आणि अशा पद्धतीनं मला वाटतं की सरकार काम करतं आहे. त्यामुळे क्रांतीला त्यांनी वेळ द्यावी, त्यांच्या वडिलांना वेळ द्यावी, यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि योग्य चौकशी करावी. आमचं म्हणणं असं आहे की आणि ड्रग मुक्त मुंबई आपल्याला करायची आहे. एक तर आमच्या मंत्रालयाचं म्हणणं असं आहे की जसं दारू घेणं, दारू पिणं हा गुन्हा नाही आहे, पण दारू पिणाऱ्यांना, नशा करणाऱ्यांना आमच्या मंत्रालयाच्या नशामुक्ती केंद्रामध्ये आणलं जातं. तर आमच्या मंत्रालयाचं म्हणणं असं आहे की आता सध्या ड्रग घेणं गुन्हा आहे, त्यामुळे NCB त्यांच्यावर कारवाई करत आहे. पण ड्रग घेणं गुन्हा नसावा. म्हणजे आमच्या मंत्रालयाचं म्हणणं असं आहे की ड्रग पिणं जे आहे ते गुन्हा नसावा. त्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आणि कायद्यामध्ये दुरुस्ती केली किंवा आर्यनसारखे लोक पकडले तर जाणार नाहीत. त्यानंतर NCBला काय तो अधिकार राहणार नाही आहे. त्यामुळे त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. परंतु ड्रग कोणी घेऊ नये, आपलं जीवन उद्ध्वस्त करू नये असं आमचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते की वानखेडे परिवार, वानखेडे कुटुंब कुठल्याही धर्माविरुद्ध नाही आहे. तो हिंदू असू दे किंवा मुस्लिम किंवा अजून कुठला. कारण की इथे 2 व्यक्तीच अशा आहेत, आई मुसलमान आहे, वडील हिंदू आहे. त्यामुळे ह्या एका परिवाराचं कुठल्याही एका धर्मावर
रोष असूच शकत नाही. ते दोन्ही धर्मावर प्रेम करणारे आहेत आणि त्याचमुळे समीरही तसेच आहेत. त्यामुळे कुठल्याही धर्मामुळे ड्रग्जला टार्गेट करतायत असं प्लीज समजू नये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची लढाई फक्त ड्रग्सची आहे आणि कुठल्या धर्माशी नाही, हे मला इथे क्लिअर करायचं आहे. त्यामुळे माझे सासरे बोलताना भावनिक होतात, त्यांच्या तोंडात शब्द घालू नका. त्यांचं तसं अजिबात म्हणणं नव्हतं. प्लीज त्यांना कदाचित ते नीट फ्रेज करता आलं नसेल तर तो पॉइंट मी इथे क्लिअर करू इच्छिते. थँक्यू. वकिलांना पण